रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवती, शोभे सिद्ध मांदी. सन्मुख उभा अजान वृक्ष, देव देती येथी साक्ष. कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी. ऐसा सोहळा ऐसा आनंद, एका जनार्दनी नाही भेद, एका जनार्दनी नाही भेद. नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या घाटावर करण्यात येतं. यावर्षी देखील माईल्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम या पुण्यपावन भूमीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपणाकरता विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून विशेष भागांद्वारे घेऊन आलो आहोत. जीवरूपानं शिल्लक न राहण्याच्या अवस्थेमध्ये साधू आपल्याला आणतात आणि जीवन आणि जगणं ह्याच्यातला नेमका फरक काय हे ते सांगतात. काय आहे हा नेमका फरक हे पाहूयात आजच्या कीर्तनधारेतून. निरूपण सादर करतायत हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे. हरिराम कृष्ण बोध म्हणजे काय? मस्तकावर हात. ज्ञान, जाणीव, अनुग्रह, अनुभूती, अनुभव साधू आपल्याला देतात. कशाचा? न उरोनिया. जीवरूपानं शिल्लक न राहण्याच्या अवस्थेवर आपल्याला साधू आणतात. जीवन काय महाराज? जगणं वेगळं आणि जीवन वेगळं. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठीचा प्रवास म्हणजे जगणं, आणि मी जीव नाही याच्या शोधासाठीचा प्रवास जीवन. त्याच्यातच आहे सगळं. जीवन यस्य सहा जीवन. मी जीव नाही, मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिव, मी वासुदेव. या शोधाच्या प्रवासासाठी आहे मी हा कोण करावा विचार. या शोधात जे आयुष्य जातं त्याला जीवन म्हणतात. आणि ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी जो प्रवास होतो त्याला जगणं म्हणतात. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या कुंथू कुंथू. औटा हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना. आपण सध्या भ्रमात वावरतो. मीचा भ्रम आहे आपल्याला. प्रत्येक जण मीला वेगळं मानतो किंवा स्वतःला वेगळं समजतो. पहा, इथं लच घेतलं तर या दोघांना विचारलं आपण कोण? अशोक महाराज. हे म्हणतील आम्ही मृदंगवादक. तुम्हाला विचारलं तर पेटी वादक. मला विचारलं कोणी तर मी तरी काय सांगेल? तुकाराम. पण प्रश्न हा येतो, मी जन्मलो तेव्हा तुकाराम आहे का? आई वडिलांनी ह्याला तुकाराम म्हटलं म्हणून तुकाराम झाला. उपजली या बाळकासी, नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी, ओ देत उठी. आई वडिलांनी याचं नाव तुकाराम ठेवलं म्हणून आज तुकाराम विश्वशांतीवर बोलतोय. जर याचं नाव आई वडिलांनी दगड्या ठेवलं असतं तर आज इथं कीर्तन कोणी केलं असतं? शाबास, दगडू महाराज म्हणा. दगड्या कीर्तन करल काय? दगडू महाराजाचं म्हणा. याचं नाव धोंड्या असतं तर हा धोंडीबा धोंडीराम महाराज म्हणा, धोंड्या नाही. याचं नाव गोट्या असतं तर गोटू भाऊ म्हणा, गोटू राम म्हणा. हा गोटू राम छान राहील. मग मी कोण आहे ह्याचा शोध. माऊली म्हणतात
त्याचा शोध इथं लागेल तुम्हाला. साधूचा हात मस्तकावर पडला. माऊलींचीच ओळी सांगतो. विश्व स्वप्नेशी माया निद सांडुनी धनंजया चैला अद्वयानंदपणे जो न उरोनिया. मी तुकाराम नाही, मी सुदाम नाही, झालं ना. मी सुदाम नाही, मी तुकाराम नाही, मी गणेशानंद नाही, मी देह रूपानं संपणं न उरोनिया. मग ठेला काय? चिदानंद रूप शिवोहम अहम शिव. हा शिवरूपानं शिल्लक राहणं. देहास्मी बुद्धी संपली आणि अहम ब्रह्मास्मी बुद्धी जागृत झाली. मी जीव नाही या बोधावर येणं. मग मी जीव नाही म्हटलं की मी शिव आहे. शिवरूपानं ठेला. पण ऐका, शिवरूपानं नुसता ठेला. मी देव आहे म्हणून गावभर हिंडत फिरायचं नाही. एखादा जर म्हणू लागला मी शहाणा आहे, लोक म्हणतील कालपर्यंत काय येडा होता काय. मी शहाणा आहे म्हणायची गरज नाही. मी वेडा आहे सांगायची गरज नाही. तसं मी शहाणा आहे म्हणून माऊलीने दृष्टांत दिला. कवणू एकू भ्रमलेपणे मी तो नोहेगा चोरीलो म्हणे. एक जणाला बायकोनं विसरभोळं होतं. बायको म्हणली जा आळंदीच्या भाजी मार्केटमधून 4-5 भाजीपाल्याच्या वस्तू घेऊन या. म्हणून ते म्हणलं मी हारपलो तर. भोळं होतं. बायको म्हणली हारपत नाही. कशावरून? तिनं पायाला दोरा बांधला. हा दोरा पायात आहे तोवर तुम्ही आहे, आणि दोरा पायातला गेला की तुम्ही हरवले. काळा दोरा बांधला. हे गेलं बाजारात. बाजारात गारोड्याचा खेळ चाललेला, सापाचा खेळ बघत बसलं. अचानक साप गर्दीत घुसला. चेंगराचेंगरी झाली. ह्याच्या पायातला दोरा तुटला. चाकण चौकात उभं राहिलं. तो म्हणला खेळ झाला बाबा, चेंगराचेंगरीतून वाचलो, आपण आहे का बघू द्या. पायाकडे पाहिलं, दोरा तुटलेला. पोलिसाला म्हणू लागलं ओ साहेब मी हरवलोय. साहेब म्हणले बरोबर उभा राहा तिथं. ओ सुदाम महाराज मी हरवलो. लोक म्हणले परिणाम झालाय डोक्यावर, चालू दे तुझं. बायको त्याचा शोध घेत चौकात आली. पाहिलं ते लोकांना म्हणतं हरवलं. बायको हुशार, पाठीमागनं हळूच बसली, पायाला काळा दोरा बांधला, पाठीवर हात टाकला. काय चाललंय? तो म्हणला तुम्ही कोण? बायको म्हणले अरे तुझी बायको मी. हा तरीच कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं तुम्हाला. काय चाललंय म्हणे? भाजीपाला आणायला आले. तो म्हणला ते काही सांगू नका, मी हरवलोय. बायको म्हणली कशावरून हरवले? पायाकडे पहा म्हणला. पाहिलं दोरा बांधलेला. दोरा बांधलेला दिसला, त्यानं उडी मारली. मी सापडलो. ओ मी सापडलो. पोलीस म्हणले मगाशी कॅसेटची ए साईड चालू होती, आता बी साईड सुरू झाली, चालू दे. माऊली म्हणतात मी हरवलो म्हणणं जेवढं चूक आहे, मी सापडलो म्हणणं तेवढंच चूक आहे. मी जीव आहे म्हणणं जेवढं चूक आहे, मी देव आहे म्हणून सांगत फिरणं सुद्धा तेवढंच चूक आहे. विठाला तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. मी ब्रह्म आहे हा सुद्धा एक भ्रम आहे. सोप्या उदाहरणानं सांगतो. ग्रामीण भागातलं उदाहरण. शेतकरी शेतात काम करत होता. काम करता करता पाणी भरत होता ऊसाला. त्या दांडातून चालला, पायात काटा मोडला. बावळीचा काटा पायात मोडला. आता रानामध्ये त्याच्याकडं काही हत्यार नाही, लाचकन वगैरे नाही, पायात काटा मोडला. बसलेले मला पटकन सांगा, रानात पायात काटा मोडला, कशानं काढायचा? हा एवढं कळलं की सगळं कळलं. पहा काटा कशानं काढायचा? काट्यानं काटा काढायला जमलं की सगळं जमलं. मग त्यानं काटा काढायचा तर बावळीचा एक मोठा काटा घेतला, त्याला टोकरून जागा केली, पायातला काटा काढला. पाय हलका वाटला, बरं वाटलं. त्यानं त्या हातातल्या काट्याला हात जोडले. काटे महाराज तुमचे उपकार झाले, पाय मोकळा झाला. आता तुम्हाला मी असं सोडणार नाही. घरी नेणार, देवघरात ठेवणार, सकाळ संध्याकाळ तुम्हाला हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवून दर्शन घेणार. काटा खिशात ठेवला. बायको डब्बा घेऊन आली. दोघं जेवले. वामकुक्षी करायला पडला तसा पालथा झाला, आणि पालथा झाला तसा खिशातला काटा छातीत घुसला. उचलून दवाखान्यात नेला. ऑपरेशन ठरलं. 3 लाख खर्च झाला. मी आपल्याला असं विचारतो, काटा चांगला कोणता, पायातला की छातीतला? पायातला चांगला होता. मग तसाच ठेवायला पाहिजे होता 10 वर्ष त्यानं. काढला कशाला? म्हणा छातीतला चांगला होता. त्याने 3 लाखाला घर बसवलं. काटा कोणताच चांगला नाही. पायातला काटा काढेपर्यंत हातातल्याची गरज आहे.
पायातला निघला हातातल्याची योग्य विल्हेवाट लावायची. पायातला काटा म्हणजे अज्ञान आणि हातातला काटा म्हणजे ज्ञान. अज्ञान काटा काढण्यासाठी ज्ञान काटा वापरायचा, पण अज्ञान काटा निघाल्यानंतर ज्ञान काट्याची सुद्धा विल्हेवाट लावायची. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, त्याचं नाव आहे ठाईच मुराला अनुभव. अनुभव सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही, तो तिथंच मुरला पाहिजे. जगणं आणि जीवन ह्याच्यातला फरक काय हे आपण आजच्या भागातून पाहिलं. या दोन्हीतला फरक आपल्या नक्कीच लक्षात आला असेल. त्याचं आचरण जरूर करा. याच संदेशासह आजच्या भागात इथेच थांबूयात. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. रामकृष्ण हरी. देहही आपला नाही आणि जीवही आपला नाही, फक्त जीवात्मा साक्षी रूपानं हे सगळे व्यवहार पाहतो. अज्ञान दशेतही जीवात्मा आहे, ज्ञान होतानाही जीवात्मा आहे आणि ज्ञान झाल्यानंतरही जीवात्मा आहे. फक्त आकाश जसं साक्षी रूपाने तसा तो साक्षी रूपानं राहतो.